राम समर्थ श्रीराम. भाग 57. जे जाणून घ्यायचं आहे ते ज्ञेय म्हणजेच परमात्मा. तो परमात्मा कसा आहे? तो आहे सूक्ष्म. तो डोळ्यांनी बघण्याचा विषय नाही. तो मूर्ती बनून वगैरे काही समोर येत नसतो. इथे ज्ञेय म्हणजे काय हा अर्जुनाचा प्रश्न होता आणि त्यासाठीच भगवंतांनी आपल्या अंगी काही योग्यता असायला हव्या म्हणून 20 उपाय सांगितलेत. आपल्याला सुद्धा ते ज्ञेय समजावून घ्यायचंय. त्याची आपल्याला उत्सुकता आहे, जशी अर्जुनाची होती. पण उत्सुकतेपोटी सर्व गोष्टी कळतात असं होत नाही. मेडिकलला जावंसं वाटतं, उत्सुकता आहे, पण पात्रता असल्याशिवाय जसं जाता येत नाही ना, तसं अध्यात्मविद्या केवळ उत्सुकता म्हणून वाचण्याचा विषय नाही. जिज्ञासा ठेवणं गैर नाही, पण पुरुषार्थ प्रयत्न करणं अति महत्वाचे. शरीराशी इतकं तादात्म्य झालेलं आहे की उत्पन्न होणारे विकार म्हणजे रागद्वेष, सुख दुःख यांचा स्ववर परिणाम होतो. ते मला झालेत असं वाटतं. मी वेगळा आहे, शरीर वेगळं आहे आणि हे वेगळेपण मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते विषय जणू मीवर लादले जातात. मग शरीराशी झालेलं तादात्म्य समाप्त करण्यासाठी आवश्यक असलेले 20 उपाय केले तर ज्ञान होईल असं भगवंत सांगतायत. मागील 56व्या भागामध्ये आपण 20ही उपायांची नावं सांगितली. म्हणजे कोणकोणते गुण आवश्यक आहेत ते गुणांची नावं सांगितली. आता एक एक उपाय म्हणजे एक एक गुण आपण अभ्यासू. भगवंतांनी काही गुण आत्मसात करायला सांगितले आहेत. त्यातला पहिला गुण आहे अमानित्व. याचा अर्थ आपल्यामध्ये मानीपण नसावं. जिथे तिथे मान लागतो आपल्याला. आमची योग्यता एवढी, किती प्रतिष्ठा आहे आमची, काय दर्जा आहे आमचा, केवढं शिक्षण घेतलंय आम्ही, हे एवढं मोठं असं करत करत लोकांनी आम्हाला मान द्यावा, मोठेपणा द्यावा असं वाटत राहतं. ही जडता आहे. जोपर्यंत ही जडता जात नाही तोपर्यंत ग्रहणशक्ती वाढत नाही. मला मान द्यावा या मानित्वानी विवेक ढळतो, प्रगती कुंठित होते. म्हणून आपल्यापेक्षाही जे श्रेष्ठ असतात त्यांच्या संगतीत राहावं, त्यांना मान द्यावा, त्यांचा आदर करावा. त्यामुळे काय होईल तर आपला हा जो दोष आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होईल. श्रीराम समर्थ श्रीराम.